बिग हॅलो टू माय ऑल लव्हली अँड यंग फ्रेंड्स. मुलांनो, आज पाहता पाहता आपण आपल्या सिलेबसच्या लास्ट चॅप्टरच्या लास्ट सेशन वरती येऊन चुकले आहोत. वेळ कुठे निघून गेली कळलंच नाही. होपफुली तुम्हाला आतापर्यंत जेवढंही शिकवलं आहे सगळं नीट समजत आलं असेल आणि तुम्ही नीट त्याचं जे आहे मनन अध्ययन करत असाल. आज आपण आपला जो लास्ट चॅप्टर आहे, अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, हे लास्ट सेशन आहे. तर चला वाचूया आपण आणि जे काही एक्सरसाइज पार्ट आहे ते सुद्धा बघून घेऊया. सो आपण आपल्या मागच्या सेशन्स मध्ये वाचलं की कशा प्रकारे मॅडम क्युरीनी इतक्या विपरीत परिस्थितींमध्ये काम करूनही जे तिला हवं होतं ते घेतलं आणि तिच्यामध्ये मानवता आणि सायन्सचं प्रति प्रेम अगदी कुटकुटके भरलेलं होतं आणि तिने रुपया पैसा सगळ्याला नकार करून आणि मानवतेची सेवा करता आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं. आता आपण लास्ट सेंटन्स वाचूया. देर आर ऑल्सो मेन अँड वुमेन हु शो एक्स्ट्रीम करेज वेन दे आर फेस टू फेस विथ ग्रेट डेंजर. अशा प्रकारचे ही माणसं असतात आणि बाया असतात जे की खूप जास्त साहस दाखवतात जेव्हा ते अमोर समोर असतात ग्रेट डेंजरच्या. कोणतं मोठं त्यांच्यावरती संकट येतं तेव्हा ते फार जास्त करेज दाखवतात. जसं की आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये जी एक चॅप्टर वाचला होता त्याच्यामध्ये होतं. आणि बट ग्रेटर इज द करेज ऑफ मॅन अँड वुमेन हु डिस्प्ले अ स्ट्रेंथ ऑफ माइंड that is not defeated by extremely hostile and unfavorable conditions of life. तर काय म्हणतात ते की या लोकांपेक्षाही जास्त महान ते लोक असतात, त्यांचं करेज असतं, त्या माणसं आणि बायकांचं साहस असतं जे की एक हु डिस्प्ले स्ट्रेंथ ऑफ माइंड, जे की आपल्या माइंडचं आपल्या जे आहे मनाचं जे आहे स्ट्रेंथ दाखवतात खूप जास्त, जे खूप स्ट्रॉंग असतात आपल्या मनानी आपल्या माइंडनी. दॅट इज नॉट डिफिटेड बाय एक्स्ट्रीमली हॉस्टाईल. आणि इतके स्ट्रॉंग असतात की त्यांची स्ट्रेंथ जी आहे ती हारत नाही. एक्स्ट्रीमली हॉस्टाईल म्हणजे काय? ऍडव्हर्स बिटर म्हणजे विपरीत परिस्थितींमध्येही त्यांची ही जी स्ट्रेंथ आहे आपल्या मनाची ती हारत नाही. आणि अनफेवरेबल कंडिशन्स ऑफ लाईफ, किती पण जीवनात खराब से खराब गोष्टी आहे पण त्यांचा हे जे आहे मनाचा जो स्थिती आहे ती तशीच असते. मॅडम क्युरी सर्टनली बिलॉंग्स टू दिस लॅटर ग्रुप. तर मॅडम क्युरी जी आहे ही सेकंड ग्रुपमध्ये येते, जिचं की मनापासून ती इतकी जास्त स्ट्रॉंग होती की तिला गरिबी, भूक, प्यास काही पण कोणची वस्तूंनी तिच्यावरती जे आहे हे नाही केलं, असर नाही केला आणि ती आपली जे आहे पुढे पुढे वाढत गेली आणि जे तिला हवं होतं ते तिने अटेन केलं. तर अशा प्रकारचे चॅप्टर आपलं संपलेलं आहे. आता बघा एक्सरसाइज पार्ट मध्ये काही गोष्टी आहेत. कम्प्लीट द वेब डायग्राम विथ द क्वालिटीज ऑफ मॅडम क्युरी. अशा प्रकारचे जेव्हा डायग्राम येईल तर तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड डिस्क्रायबिंग वर्ड्स जे आहे ते सोचून लिहायचे आहेत. आता जसं की आपण हे तर वाचलेले आहे की क्वालिटीज ऑफ मॅडम क्युरी काय काय आहे. एक तर आहे जसं की डिटर्मिनेशन दिलेलं आहे की ती खूप दृढ निश्चयी होती, जे निश्चय करून घेतलं ते ती करून राहत होती. आणि काय होतं तिचं पहा, सेल्फलेसनेस. ती सेल्फलेस होती, तिच्यामध्ये म्हणजे की स्वार्थीपणा बिलकुल नव्हता. ती अगदी निस्वार्थ भावने काम करत होती. पेशन्स होतं, धैर्य होतं तिच्यामध्ये, परसिव्हरन्स होतं, डेडिकेशन होतं, समर्पित होती ती फार जास्त सायन्सला. पॅशन होतं एक तिच्या आतमध्ये, डिझायर होती, विल होतं म्हणजे की विल पॉवर तिचं फार स्ट्रॉंग होतं. अशाच प्रकारे ह्युमॅनिटी होती, मानवतामध्ये खूप विश्वास ठेवत होती ती. आणि लव्ह फॉर नेशन, आपल्या नेशनशी पण खूप प्रेम करत होती. हे कशावरनं कळतं आपल्याला की जे पोलोनियमचं तिने नाव ठेवलं ते पोलँड जिथली ती राहणारी होती त्याच्यापासून तिने पोलोनियमचं नाव ठेवलं. तर अशा प्रकारचे क्वालिटीज आहेत जे की आपण या वेब डायग्राम मध्ये फिल करू शकतो. ह्याच्यानंतर बघा आपण हे सगळे एक्सरसाइज तर करूनच चुकलोय ऑलरेडी. नेक्स्ट इज read the text carefully and match the incidents occurred in Madam Curie's life given in table A with the years in table B. इथे दोन टेबल्स दिले आहेत. टेबल ए मध्ये काय आहे की जे तिच्या जीवनात घटना घडल्या आणि टेबल बी मध्ये त्याचे इयर्स लिहिले, कोणत्या सन मध्ये झालं, तर ते आपल्याला मॅच करायचे. तर बघा, फर्स्ट आहे हेनरी बेकवेल डिस्कवर्ड दॅट युरेनियम हॅड द प्रॉपर्टी वेअर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स कॅन गिव्ह ऑफ रेज विच कॅन पेनिट्रेट सबस्टन्सेस दॅट आर ओपेक टू लाईट. तर हेनरी बेकलनी हे डिस्कवरी केली युरेनियमची आणि त्याचे प्रॉपर्टीज वगैरे जे आहे सगळे सांगितले. तर हे कोणत्या वर्षी झालं होतं बघा, हे झालं होतं 1896. तर 1896 मध्ये झालं होतं हे. नेक्स्ट आहे मारिया स्क्लोडोव्स्का वॉज बॉर्न इन वॉर्सॉ, पोलंड. मारिया स्क्लोडोव्स्काचा जन्म झाला होता वॉर्सॉ, पोलंड मध्ये. हे केव्हा झालं होतं? 1867 मध्ये. तर 1867 मध्ये झालं.
नेक्स्ट आहे क्युरी कपल डिस्कवर्ड रेडियम. रेडियमचा आविष्कार केव्हा झाला होता, डिस्कवरी केव्हा झाली होती, ह्याचा डिस्कवरी झाली होती 1911 मध्ये, 1911 मध्ये झालं होतं. आणि मॅरी वॉज अवॉर्डेड नोबेल प्राइज, हे झालं होतं 1911 मध्ये, की त्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं 1911 मध्ये. आणि रेडियमची डिस्कवरी झाली होती 1902 मध्ये, 1902 मध्ये. अशाच प्रकारे मॅरी पास्ड अवे. मॅरीची डेथ कोणत्या सन मध्ये झाली होती, ती 1934 मध्ये तिची डेथ झाली. तर अशा प्रकारचे हे सन वगैरे होते जे आपण पाहिले. बाकीचे ऑलमोस्ट एक्सरसाइज आपण सगळे करून चुकले आहोत. आता बघा एक लास्ट उरलंय, हे मॅच द ब्रांचेस ऑफ सायन्स विथ व्हॉट फील्ड्स दे स्टडी. इथे काही सायन्सचे ब्रांच दिले आहेत की कोणकोणचे ब्रांचेस असतात, त्याच्यात काय पढवलं जातं, काय शिकवलं जातं ते दिलेलं आहे. तर बघा, फर्स्ट आहे इकोलॉजी. इकोलॉजी मध्ये काय पढवलं जातं, स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे की जे जीवित आपलं ऑर्गॅनिझम्स आहे आणि पर्यावरण आहे त्याच्या बारेमध्ये असतं. मग आहे जिओलॉजी. जिओलॉजी मध्ये काय असतं, आहे की स्टडी ऑफ सॉलिड अर्थ अँड रॉक्स, म्हणजे की धरतीचं जे आहे ते, म्हणजे जॉग्रफी आहे तेच जेव्हा आपण हायर स्टडीज करतो तर ते जिओलॉजी होऊन जातं. जॉग्रफी वगैरेचं आणि अर्थ अँड रॉक्स ह्याचं असतं. मिट्रोलॉजी मध्ये काय असतं, स्टडी ऑफ एटमॉस्फिअर, आपलं जे एटमॉस्फिअर आहे त्याचं पढवलं जातं. मग आहे एनाटॉमी. एनाटॉमी मध्ये काय असतं, हे आहे स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, नाही सॉरी, एनाटॉमी मध्ये आहे स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ द बॉडी. बॉडी आपली कशी फंक्शन करते आणि त्याचं स्ट्रक्चर काय ते एनाटॉमी मध्ये पढवलं जातं. मग आहे बॉटनी. बॉटनी मध्ये काय शिकवतात बघा, बॉटनी मध्ये आहे स्टडी ऑफ प्लांट लाईफ, आणि म्हणजे की जे पेड पौधे वगैरे त्यांच्याशी जुडलेलं सगळं असतं. सायकोलॉजी मध्ये असतं आपलं स्टडी ऑफ ह्युमन माइंड अँड इमोशन्स, आपलं जे माइंडशी रिलेटेड सगळ्या गोष्टी असतात. आणि कॉस्मोलॉजी. कॉस्मोलॉजी म्हणजे काय असतं, स्टडी ऑफ द युनिव्हर्स. युनिव्हर्सची पूर्ण स्टडी असते ही कॉस्मोलॉजी असते. तर अशा प्रकारे हे ह्याचे फील्ड आहे जे की आपण बनवतो. आता आपण नेक्स्ट एक लेटर आहे जो आपण वाचणार आहे. सो चला आपण वाचूया हा लेटर. सो आता आपण लेटर रायटिंगचा पार्ट सुरू करूया. लेटर काय आहे, कसल्याबद्दल आहे, चला ते वाचूया. सगळ्यात पहिले, बिंग द इनचार्ज ऑफ सायन्स कमिटी, म्हणजे तुम्ही सायन्स कमिटीचे इन्चार्ज आहात. राईट अ लेटर टू द हेडमास्टर ऑफ युअर स्कूल, तर तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे आपल्या हेडमास्टरला शाळेच्या, सजेस्टिंग हिम सम सायंटिफिक इक्विपमेंट्स अँड ॲपरेटस रिक्वायर्ड फॉर स्टँडर्ड 10 सायन्स प्रॅक्टिकल्स. तर तुम्हाला आपल्या हेडमास्टरला पत्र लिहायचं आहे, एक लेटर लिहायचं आहे, आणि त्यांना सांगायचं आहे की तुम्हाला कोणते नवीन उपकरणं हवेत सायंटिफिक आणि ॲपरेटस हवेत जे की 10वीच्या सायन्स प्रॅक्टिकल्स करता तुम्हाला लागणार आहे. तर अशा प्रकारचं एक पत्र लिहायचं आहे. तर चला बघा ह्याला कसं लिहायचं. बघा, सर्वात आधी नाव लिहिलं आपलं संजय शर्मा, मग इनचार्ज ऑफ सायन्स कमिटी. ठीक आहे ना. आता हा अशा प्रकारचं पत्रही असतात. आतापर्यंत आपण मोस्टली जे आहे ते लिहिले आहेत ते कसे इन्फॉर्मल लेटर्स लिहिलेत, पण हे फॉर्मल लेटर आहे, हे आपण हेडमास्टरला लिहितो. तर यू विल राईट युअर नेम, देन तुम्ही जे इनचार्ज आहात ते लिहिलं. मग न्यू इंग्लिश हायस्कूल तुमच्या शाळेचं नाव, अकोला. अकोला म्हणजे जागा, तुमची जी जागा असेल जिथे राहता. मग डेट लिहिली तुम्ही 1 जानेवारी 2018, किंवा काही पण डेट असू शकते. टू द हेडमास्टर, म्हणजे याच ह्याच्यामध्ये तुम्ही लिहाले, हे तुम्ही नीट प्रकारे बघून घ्या की पहिले तुम्ही आपलं नाव आणि सगळं लिहिलं, आपली पोझिशन वगैरे जी तुमची आहे, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या हेडमास्टरचं लिहिलं, टू द हेडमास्टर न्यू इंग्लिश हायस्कूल अकोला. यानंतर मग सब्जेक्ट लिहिला की तुमचा सब्जेक्ट काय, कशा करता तुम्ही लिहिताय पत्र. रिक्वायरमेंट ऑफ सायंटिफिक इक्विपमेंट, ॲपरेटस अँड फॉर्म्युले चार्ट्स फॉर द लॅबोरेटरी. आता पहा, हे जे आहे तुम्ही प्रश्नातनं जसं तसं उतारू शकताय. ठीक आहे, ह्या सब्जेक्ट येऊन जाईल. आता आपण पत्र लिहिणं सुरू करू. रिस्पेक्टेड सर, with regard to learning science content, processes and views of the nature of science experiments play significant role in science. म्हणजे की सायन्स शिकण्यामध्ये, सायन्सचा कंटेंट जाणण्यामध्ये आणि जी त्याची प्रक्रिया आहे सगळ्या, हे जो सायन्सचा जो नेचर आहे त्या हिशोबे जे एक्सपेरिमेंट्स असतात ते फार जरुरी असतात आणि ते महत्वपूर्ण रोल ठेवतात. As per the new syllabus, new subjects and some experiments are included in revised science course books. तर जे आमचं न्यू सिलेबस आहे आणि हा जो नवीन सब्जेक्ट आहे, एक काही एक्सपेरिमेंट्स आहेत, नवीन एक्सपेरिमेंट जे की इन्क्लूड केले आहेत आमच्या सायन्सच्या कोर्स बुक मध्ये.
एक्सपेरिमेंट्स गिव्ह इमेन्स प्लेजर ऑफ सेल्फ लर्निंग अँड ऑब्झर्वेशन. तर एक्सपेरिमेंट जे असतात ते आपल्याला काय करतात, आपल्याला प्लेजर देतात आणि आम्ही शिकतो खूप काही ऑब्झर्वेशन्सनी ह्याच्यानी. The equipment and apparatus that we have been using in our science laboratory are outdated and rarely of any use. तर काय म्हटलं जातंय की जे उपकरणं आम्ही यूज करतो आहे आता सायन्स लॅबोरेटरीमध्ये ते आता जे आहे आउटडेटेड होऊन चुकले आहेत, म्हणजे जुने होऊन चुकले आहेत आणि आता किसी कामाचे नाही आहेत. इफ यू ब्रिंग सम न्यू डेफिनेटली इट विल अरोज इंटरेस्ट इन लर्निंग सायन्स. तर जर आपण काही नवीन आणू उपकरणं तर याच्याने मुलांमध्येही छात्रांमध्ये शिकायची अनेक जे आहे तत्परता वाढेल सायन्स शिकायची. अँड डुईंग सम एक्सपेरिमेंट्स ऑन आवर ओन, आणि जे आहे सायन्सचे एक्सपेरिमेंट्स पण आम्ही स्वतःहून करू शकतो. बीइंग इन चार्ज ऑफ सायन्स कमिटी, आय रिक्वेस्ट यू ऑन बिहाफ ऑफ ऑल स्टुडंट्स अँड टीचर्स. तर मी ऍज अ सायन्स कमिटीचा मी इन्चार्ज, मी तुमच्याशी रिक्वेस्ट करतो, निवेदन करतो आपल्या आणि आपल्या छात्रांच्या आणि टीचर्सच्या बिहाफवरती, टू ब्रिंग फॉलोइंग इक्विपमेंट. हे खालती लिहिलेले काही उपकरणं आहे आणि ॲपरेटस इन आर सायन्स लॅबोरेटरी. तर हे आमच्या लॅबोरेटरीमध्ये आम्हाला हवे. तर कोणचे आहेत पहा, 2 कंपाऊंड मायक्रोस्कोप, 2 हँडलेन्स. आता ह्याच्यात तुम्हाला माहिती असलं पाहिजे की लॅबोरेटरीमध्ये काय काय उपकरणं यूज होतात. तुम्हाला जितके लक्षात राहे तितक्यांचे नाव काही काही नंबर्स बरोबर लिहून द्यायचे. 2 हँडलेन्स, 6 बीकर्स, 3 बीकर टॉंग, 3 टेस्ट ट्यूब होल्डर, थर्मामीटर, 6 सेफ्टी गॉगल्स, 6 funnels, 1 microwave oven, 2 pipette graduated cylinder, vernier caliper, meters, कंपास, स्टॉप क्लॉक. तर अशा प्रकारचे आपण सामानांचे नावं लिहिले. यू आर वेल अवेअर दॅट ड्यू टू लॅक ऑफ इक्विपमेंट आर सायन्स टीचर्स कांट कंडक्ट सम एक्सपेरिमेंट्स इन द लॅब. तुम्हाला नीट प्रकारे माहिती आहे की इक्विपमेंट नसल्याने आमचे जे सायन्स टीचर आहेत ते लॅबमध्ये एक्सपेरिमेंट नाही करू पावते. होप यू विल अंडरस्टँड आर डिफिकल्टी अँड बाय द लिस्टेड इक्विपमेंट अँड अपॅरेटस एज अर्ली एज पॉसिबल. तर तुम्ही जे आहे आमची जी डिफिकल्टी आहे, कठीणाई समजाले आणि लवकरात लवकर हे इक्विपमेंट्स आणि अपॅरेटस आम्हाला मागवून द्याले, सो दॅट द सब्जेक्ट ऑफ सायन्स कॅन बी वेल अंडरस्टूड. ज्याच्याने की जो विज्ञान विषय आहे तो नीट प्रकारे समजला जाईल. अँटिसिपेटिंग युअर व्हॅल्युएबल हेल्प इन दिस रिस्पेक्ट, म्हणजे की तुमच्या हेल्पची आशा करतोय. थँकिंग यू युअर ओबिडियंटली संजय शर्मा, इन्चार्ज ऑफ सायन्स कमिटी. अशा प्रकारे ह्याची एंडिंग झाली. हे अशा प्रकारचं पत्र आपण लिहायचं आहे. तर आज आपला सेशन संपलेला आहे. आपला फुल सेशन आपला झालेला आहे. आता हा चॅप्टरच नाही तर आपला पूर्ण जो 10th कोर्स आहे, सिलेबस आपण कव्हर केलेला आहे. होपफुली तुम्हाला सगळं समजलं असेल की तुम्हाला कशा प्रकारे कोणते लेटर असो किंवा कोणचा पॅराग्राफ असो, मॅगझिन्सला एक्सपॅन्ड करायचंय आणि जितकेही गोष्टी आहेत वेगवेगळ्या सगळ्या समजल्या असतील. आय होप मी आपल्याकडनं आपला 100% दिला आहे. तुम्ही पण तुमचा 100% द्या आणि समजायचा प्रयत्न करा की कशा प्रकारे करायचं. ग्रामर पोर्शन जो आहे, जो छोटा करून मी तुम्हाला खूप काही समजावलेलं आहे, त्याचे पार्ट्स कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला नीट प्रकारे आले असतील समजात. मुलांना आज आपण ज्या माध्यमाने इथे आपण एकमेकाशी भेटतोय ते आहे आस विद्यालय. आस विद्यालयाच्या कारणाने आपण एकमेकांसमोर बसले आहोत. मी इथे तुम्हाला शिकवते आणि तुम्ही तिथे बसून आपल्या घरी आपल्या फोनवरती शिकताय. आस विद्यालय तुम्हाला सगळे सब्जेक्ट्सचं अशा प्रकारे नॉलेज देत आहे. 1 to all 6 to 10 चे सगळे सब्जेक्ट्स विथ फुल सिलेबस, विथ फुल कोर्स तुम्हाला सगळं मिळत आहे. घरी बसल्या तुम्ही आरामाने ही जी आहे पढाई करू शकताय. तर ह्याचा पूर्ण भरपूर उपयोग करा आणि जे आहे जितकं जास्तीत जास्त पडू शकताय आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा आणि आपल्या उत्तरोत्तर उन्नती करा आपल्या लाईफमध्ये, हीच माझी तुमच्याशी आशा आहे. बोर्डच्या एक्झाम मध्ये खूप बेस्ट करा. तुम्ही सगळ्यांचे छान मार्क्स ये, सगळे चांगल्या नंबरांनी पास व्हा, अशी माझी कामना आहे. तर याच कामनेबरोबर मी मानसी आजच्या आपल्या सेशनचं एंड करते. नेहमी म्हणते मी की आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया, पण आज नाही म्हणते, पण हो कधी ना कधी आपण परत भेटू, 100% भेटू. तो चला, टिल देन बाय, हॅव अ नाईस डे, थँक्यू, स्टे फिट, स्टे हेल्दी, बाय.